लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की वसू आत्या आणि रम्याचं जे कारस्थान आहे ते सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि त्यांना जे नंदिनी आहे आणि तिने सांगितलेलं आहे की तुम्हाला आता सगळ्यांच्या समोर नजर खाली ठेवून आणि घरातली सगळी कामं करायची आहेत आणि यानंतर तुम्ही कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही आणि तिथून जायला सांगते. तेवढ्यात काव्या म्हणते की आता ठीक आहे नंदिनी ताई, तू त्यांना माफ केलेलं आहे, परंतु यानंतर त्यांनी काहीही थोडंसं जरी काही उलटं केलं तर मी त्यांना सोडणार नाही. त्यानंतर जे बाबा असतात त्यांनाही खूप वाईट वाटतं की घरच्यांचं कोणाचंही न ऐकता त्यांनी जे आहे ते वसू आत्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि सगळ्यांना बरंच काही उलटं बोललेले आहेत. त्यामुळे तेही सगळ्यांचीच हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात की यानंतर माझ्याकडनं असं काही होणार नाही. ते त्यांच्या वाईफसोबत म्हणजेच मालिनी काकूंना पण ते माफी मागतात आणि म्हणतात यानंतर मी तुझ्यासोबत कधीच वाद घालणार नाही. त्यावरती त्या म्हणतात की तुम्ही जर आपलं नवरा बायको आहेत आणि वाद तर होणारच, त्यामुळे तुम्ही असं विचार नका करू, फक्त आपलं कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे हे मला हवं आहे. आणि अशा प्रकारे सगळेच जण जवळ येऊन गळाभेट घेतात आणि सगळेच जण आनंदी असतात, कारण खूप मोठं जे कारस्थान आहे उघड झालेलं असतं. वसू आत्या राखीची शपथ घेऊन म्हणतात की मी यांना सोडणार नाही, भलेही ते आता आनंदी असतील पण मी या सगळ्यांचा बदला घेणारच, नक्कीच घेणार. यांना तात्पुरतं आनंदी होऊ देऊयात आणि सगळेजण जे आहे आनंदी असतात आणि सेलिब्रेट करतात. त्यानंतर काव्या जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणते, पार्थला म्हणते की आजचा दिवस कसा आहे, यावरती तो तिला थोडंसं मजाक मस्तीमध्ये टोमणे मारायला लागतो आणि त्यावरती ती म्हणते की ठीक आहे मी इथून जाते, परंतु नंतर ते म्हणतात की नाही आपण बोलूयात आणि ती त्यावरती दोघंही मिळून नंदिनीचं खूप जास्त कौतुक करतात. ते म्हणतात की नंदिनी ताई होती म्हणूनच तिने हे सगळं जे आहे शेवटपर्यंत जो आहे त्याचा पाठपुरावा केला. दुसरं कोणी असतं तर मध्येच हे सगळं सोडून दिलं असतं, कारण कोणीच विश्वास ठेवत नव्हतं, बाबा तिच्यावरती रुसलेले होते. हे सगळं असताना पण शेवटपर्यंत तिने तग धरला आणि जे आहे तिने जाऊन जे पुरावे आहेत ते शोधले. परत तो दीपकनी साक्ष फिरवलेली असताना पण तिने जे आहे यावरती ठाम राहिली की आपण दुसरा काहीतरी पाठपुरावा करूयात. आणि त्यावरती काव्या म्हणते की जी डेस्टिनी आहे ती सगळं ठरवत असते, कारण आपल्याकडे काहीच मार्ग नव्हता तेव्हा आपल्याला आपण जो सेकंड पार्टनर आहे त्याच्याबद्दल आपल्याला कळालं. त्यानंतर फोटो फाटलेली असताना मग आपण जोडल्यानंतर समजलं की तो तर सँडी आहे आणि त्याच सँडीला आपण मदत केलेली होती हॉस्पिटलमध्ये. अशा प्रकारे आपल्याला जे आहे धागेदोरे भेटत गेले. त्यामुळं डेस्टिनीचा आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये जो असतो तो खूप मोठा रोल असतो. पार्थलाही आश्चर्य वाटतं की ही डेस्टिनीवरती किंवा कर्मावरती विश्वास ठेवते का, की जे आपल्या आयुष्यात घडतं त्याला काहीतरी कारण असतं. आणि त्यानंतर ते दोघं थोडीशी मजाक मस्ती चालूच ठेवतात, कारण त्यांच्या दोघांमध्ये मजाक मस्ती नसेल तर मजाही नाही येणार, कारण त्यांच्या मनाच्या विरुद्ध लग्न झालेली आहेत आणि ते ट्राय करतायत एकमेकांसोबत जुळवून घेण्याचं. आणि त्यानंतर 11:11चा टाईम होतो आणि ते विश मागतात की दोघंही विश अशी मागतात की एकमेकांच्या मनातलं पूर्ण होऊ द्यावं. इकडे जीवा आणि नंदिनी बाहेर बेंचवर बसलेले असतात आणि याच सगळ्या प्रकरणाबद्दल विचार करत असतात की कसं सगळं पलटलं, सगळ्या गोष्टी कशा हे झाल्या. तर नंदिनीला वाटत असतं की आपल्यामुळे जे आहे ते आईबाबांमध्ये तर दुरावा येणार नाही ना, असं तिला वाटत होतं, परंतु तसं काहीही झालं नाही. जर आणखीन जास्त ताणलं असतं आणि त्यांच्यात काही जर प्रॉब्लेम झाले असते तर मला बिलकुल चाललं नसतं. यावरती जीवा म्हणतो की त्यांचं जे आहे ते खूप वर्षांपासनंचं प्रेम आहे, त्यांचं खूप वर्षांपासनंचं नातं आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळं त्यांच्यातलं नातं कधीच तुटणार नाही. पण नंदिनी म्हणते की मला खूप चांगलं वाटलेलं जेव्हा तुम्ही माझ्या साईडनी उभे राहिलात, जेव्हा कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतात, माझ्या बाजूनी दीपकनी सुद्धा पाठ फिरवली होती, त्यानेही त्याची साक्ष बदलवली होती, तेव्हा तुम्ही माझ्या बाजूने ठामपणे उभे राहिलात. तुम्ही सगळ्यांच्या समोर येऊन म्हटलात
की मला नंदिनीवरती विश्वास आहे आणि ती कधीही खोटं नाही बोलू शकत आणि ती खरी आहे आणि मी तिचा साथ देणार. हे ऐकून मला खूप जास्त चांगलं वाटलेलं. त्यावरती जीवा म्हणतो की मला तुझ्यावरती हमेशा विश्वास होता आणि पुढेही असेल, भलेही आपल्या नात्यामध्ये काहीही होत असलं तरी. हे ऐकून नंदिनीला खूप चांगलं वाटतं आणि ते आईबाबांच्या नात्याबद्दल बोलतात की त्यांचं जे नातं आहे ते वटवृक्ष आहे आणि ते खूप मेहनतीने त्यांचं नातं जे आहे त्यांनी सांभाळून ठेवलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे आणि आपल्या गैरसमजांमुळे किंवा होत असलेल्या बाकीच्या गोष्टींमुळे त्यांच्या नात्यामध्ये जे आहे कसल्याही प्रकारचं जो आहे दुरावा निर्माण नाही झाला पाहिजे. आणि आपलं जे नातं आहे ते छोटंसं रोपटं आहे आणि आपला जो डायव्हर्सचा जो विषय निघालेला आहे त्यामुळे ते छोटंसं रोपटं कधीच बहरणार नाही. त्यानंतर नंदिनी जीवाचं भरभरून कौतुक करते की कशा प्रकारे जीवाने तिच्यासाठी जे आहे जीवावर बेतून तिला लग्नाच्या वेळेस पण जेव्हा किडनॅप झालं होतं तेव्हा वाचवलं होतं आणि आताही परत तो तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला होता. तर हे सगळं जे जीवा तिच्यासाठी करतो ते खूपच तिला प्रशंसनीय वाटतं आणि ती म्हणते की तुमच्यासारखा पार्टनर मिळणं म्हणजे खूप जास्त मला असं लकी वाटतं की तुम्ही माझे पार्टनर आहात. आणि हे सगळं ती मनापासनं भरभरून बोलते, पण तिचं लक्ष नसतं जीवाकडे आणि जेव्हा तिचं लक्ष जातं तेव्हा जीवा जे आहे त्यांना झोप लागलेली असते. ते बेंचवरती जे आहे हात ठेवून त्यावरती डोकं ठेवून झोपीला गेलेले असतात आणि जेव्हा ती ते बघते तेव्हा ती म्हणते की आपलं नातंही मला असंच भरलेलं हवं होतं, परंतु ते होईल की नाही याची खात्री तिलाही नसते की यानंतर त्यांच्या नात्याचं आयुष्य काय असेल आणि डायव्होर्स होणार की हे नातं चांगलं राहील. इकडे सकाळ होते आणि वसू आत्या आणि रम्या जे आहेत ते ढाराढूरपणे झोपलेले असतात आणि तेवढ्यात तिथे अलार्म वाजत असतो आणि ते बघतात की अलार्म तर दोघींचाही नाही आहे, पण कसा वाजतोय आणि लाईटही लागते. तर तिथे मालिनी आणि काव्य आलेल्या असतात आणि त्या दोघीही त्यांना म्हणतात की तुम्हाला आता आराम करण्याचे किंवा ऐशो आराम करण्याचे तुमचे दोघींचेही दिवस गेलेले आहेत. आता जर तुम्ही दररोज लवकर उठणार नसाल तर तुम्ही आजपासनं हॉलमध्ये झोपायचं आणि उठून सगळी कामं करायची. हे ऐकून त्या दोघींनाही धक्का बसतो आणि त्या मालिनीची हात जोडून माफी मागायला लागतात आणि म्हणतात की आम्हाला प्लीज असं कामं नको सांगू, आम्ही यानंतर काहीही करणार नाही. परंतु मालिनी आणि काव्या हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि त्यांना कपडे देतात आणि म्हणतात की जाऊन कपडे बदलून या. ते काम करणाऱ्या माणसांची कपडे असतात आणि म्हणतात की तुमच्या कृत्यांच्या समोर हे काहीही नाही आहे, हे खूप छोटी शिक्षा तुम्हाला भेटत आहे आणि त्यांना तिथून हकलवून लावतात कपडे बदलण्यासाठी. त्यानंतर मालिनी आणि काव्या म्हणतात की इथे जर नंदिनी असती तर तिला खूप वाईट वाटलं असतं की आपण यांच्याकडनं कामं करून घेत आहोत. यावरती मालिनी काकू म्हणतात की नंदिनी ही खूप जास्त चांगली आहे आणि तिच्या चांगुलपणाचाच हे सगळे फायदा घेतात आणि तेच आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. रम्या आणि वसू आत्या त्यांच्याकडे खूप विनवण्या करतात, परंतु काव्या आणि मालिनी त्यांचं एकही ऐकून घेत नाहीत आणि म्हणतात जर तुम्ही कामं केली नाहीत तर आम्हाला वेगळं काहीतरी मार्ग स्वीकारावा लागेल. आता त्यांच्याकडे काही पर्याय उरला नाही, त्यामुळे त्या दोघीही तयार होतात आणि म्हणतात की ठीक आहे आम्ही करू. यावरती वसू आत्या यांना किचनचं काम देतात आणि वसू आत्या म्हणते की माझा गुडघा दुखत आहे, पण ते कोणीही ऐकत नाही आणि त्यांना किचनचं काम देतं आणि जी रम्या आहे तिला पूर्ण घराच्या साफसफाईचं काम देतात की तू सगळं जे आहे घर पूर्णच आहे ते लादी पुसून झाडून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे पुढे काय होणार, हे प्रकरण कशा प्रकारे मोड घेणार बघूया. धन्यवाद.